एक लफंगा पैसे गोळा करतो, सरकार गुन्हा दाखल करतं आणि मग देवेंद्र फडणवीस तो गुन्हा मागे घेतात. कोट्यवधी रुपयाचा अपार आहे क्राऊड फंडिंग. 2,000 रुपये क्राऊड फंडिंगचे गोळा केले म्हणून तृणमूल काँग्रेसचे सध्याचे खासदार साकेत गोखले यांना ईडीने अटक केली होती. मग हा मुलुंडचा नागडा पोपटलाल कसा मोकळा? हा सगळ्यांचे आता काढतोय ना. टेंडर घोटाळा काल परवाचा 8,000 कोटीचा, 800 कोटीचे ॲम्ब्युलन्स, 8,000 कोटी. हे तुमचं दौंडचं प्रकरण मी नेहमी सांगतोय. 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग भाजपचा राहुल कुल करतो. दादा भुसे 200 कोटी. गिरणा मोसम सहकारी साखर कारखाना, त्यांना नोटिसा नाही का? त्यांना नोटिसा टाईप करताना तुमची शाई संपते का? का प्रिंटर बंद पडतो ईडीचा? सांगा ना. हे आमचे लोक जे तिकडे गेले आहेत आत्ता, अजित पवार 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, हे प्रधानमंत्री सांगतात ना, आम्ही सांगतोय का? शिखर बँक घोटाळा आम्ही सांगतोय का? प्रधानमंत्री सांगतायत. प्रफुल्ल पटेल प्रॉपर्टी जप्त केली ईडीने 450 कोटीची, हे प्रधानमंत्री सांगतायत. इक्बाल मिर्ची बरोबरचे संबंध हे अमित शहा सांगतायत. हसन मुश्रीफ कोण सांगताय? एक पाय तुरुंगात आहे कोण सांगताय? छगन भुजबळ सुटले ना. मग तुम्ही जे शिवसेनेचे जे लोक आमचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आहे किंवा अन्य लोक आहेत, त्यांना तुम्ही हा राजकीय सूडबुद्धीतून त्रास देताय. पण आमच्यासारखी माणसं जी आहेत पक्षात आमच्या, ही झुकणार नाही. टाका ना तुरुंगात. तुम्ही किती दिवस टाकणार तुरुंगात? टाकून झालं एकदा, परत टाका. एकदा टाकून झालाय परत टाका. रवींद्र वायकर सुद्धा आज चालले आहेत. आज किशोरीताई पेडणेकर चाललेले आहेत. यशवंत जाधव आहेत तिथे, हा त्यांना पण तुरुंगात टाकणार होतात. आज तुमच्या बाजूला बसलेत ना. असे किती नावं घ्यायची? भावना गवळी जामिनावरच सुटल्या ना ईडीच्या. आज कोणाबरोबर आहे? किती नावं घेऊ आणि किती नावं घ्यायची? काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली आणि आत्ता जनता दल युनायटेडमधली. जनता दल युनायटेडचे नितीश कुमार जे गेले आहेत, त्यांच्या पक्षाच्या ट्रेझररवरती ईडीने रेट टाकल्या होत्या 10 दिवसापूर्वी. हे तुम्हाला माहिती आहे का? जेडीयूच्या संबंधित त्यांचे जे आर्थिक लागेबांधे आहेत, त्याच्यामध्ये ट्रेझररसह अनेकांवर ईडीच्या रेड पडल्याची माझी पक्की माहिती. हे घाबरले. काही लोक घाबरून जात आहेत. आम्ही नाही घाबरत. बघू ना, आमचं पण सरकार येईल ना, तेव्हा हिशोब तुम्हालाही द्यावा लागेल. या सगळ्या कृत्यांचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. आणि कारवाया काय करायच्या त्या करून टाका. एकदा फासावर लटकावायचा आहे, फासावर लटकवून टाका. किती बघा, हा देशाचा लढा आहे. देशातल्या हुकुमशाही विरुद्ध आम्ही लढतो. त्याच्यामुळे आम्ही मागे हटणार नाही. खोट्या कारवाया होत असतात. ब्रिटिशांनी केल्या, आणीबाणीत झाल्या. तुम्ही करा. तुम्ही डरपोक का? तुम्ही आम्हाला घाबरताय म्हणून तुम्ही आम्हाला खोट्या प्रकरणामध्ये गुंतवताय. तर ही चिंता आम्हाला नाहीये. बोला. काल ओम बिर्ला यांनी राहुल नार्वेकर यांची राष्ट्रीय पक्षांतर बंदी कायद्याच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. अरे बापरे, हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे या देशातला. ज्या माणसाने आतापर्यंत 10 पक्षांतरे केलेली आहेत, बरं का, ज्या व्यक्तीनं आतापर्यंत 10 पक्षांतर सहज करून पचवली आहेत, ढेकर दिली आहे ती पचवून पक्षांतर, ज्या व्यक्तीनं ट्रायब्युनल म्हणून सर्वोच्च न्यायालयानं नेमल्यावर शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली, जी घटनेत मान्य नाही आहे. 40 लोकांनी आधी 16 मग 16 ज्या प्रकारची पक्षांतरं केली, हां, त्या विधिमंडळ पक्षाच्या फुटीर गटालाच मान्यता देऊन टाकली. म्हणजे पक्षांतरावर शिक्कामोर्तब करतो अशा व्यक्तीला बक्षीस म्हणून हे सरकार, अशा तुमच्या ज्या कुठली समिती आहे काय पक्षांतर बंदी, काय महान माणूस आहे का? अभ्यास. डॉक्टर आंबेडकरांनंतर हेच घटनाकार त्यांना सापडले का? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतात ओम बिर्ला, असं मी सांगतो. कारण जे संविधान निर्माण झालं आहे त्या संविधानानुसार हे सगळे आमदार हे बरखास्त व्हायला पाहिजे होते. पण राहुल नार्वेकरांनी
भारतीय जनता पक्षाचा हस्तक म्हणून जो न्याय दिला आहे, जो निर्णय दिलेला आहे, हा घटनाविरोधी आहे. स्वतःलाच पक्षांतराची चाड नाही, स्वतः 10 पक्षांतर केलेले गृहस्थ आहेत, त्यांना तुम्ही त्या पक्षांतर विरोधी त्या समितीवर बसवता. यासारखा देशाच्या संविधानाच्या घटनेचा आणि पार्लमेंटचा अपमान नाही. मराठा ओबीसी मराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणेंनी पण विरोध दर्शवला. एकनाथ शिंदे म्हणतात की या अधिसूचना काढलेली आहे, मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. आम्हाला या सध्या कोणत्या वादात पडायचं नाहीये. आम्हाला असं वाटतं की ज्यांची जी मागणी आहे ती सरकार पूर्ण करणं समर्थ असेल त्यांनी पूर्ण करावी. मराठा असतील, धनगर असतील, ओबीसी असतील, एकमेकांच्या ताटातलं न ओरबडता प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळायला पाहिजे. बेसिकली हा सगळा विषय आर्थिक मागासलेपणातून निर्माण झालेला आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये नोकऱ्यांचा दुष्काळ पडला आहे, रोजगाराचा दुष्काळ पडलेला आहे, त्यातून निर्माण झालेला विषय. याचं कारण सरकारची धोरणं, राज्य सरकार आणि केंद्र सरकार. मुंबईसह महाराष्ट्रातला उद्योग ज्या पद्धतीनं बाहेर नेला जातोय रोजगार, त्यातून निर्माण झालेला प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जो अन्याय सहन करावा लागतो त्यातून निर्माण झालेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे हा अत्यंत संयमानं घ्यायचा, हा राजकारणाचा विषय नाही आणि आम्ही ते राजकारण करू इच्छितो. नारायण राणेंनी विरोध केलाय ना की मग त्यांना विचारा ना. पण राऊत सर, याच्यातून मराठा